तुळशीचीच माळा तुम्ही जेव्हा घालणार तेव्हा तुम्ही त्याचे होणार. हा बर का, मी कायम सांगत असतो. महाराज एखादा म्हणतो महाराज आम्हाला तुळशी माळेची गरज नाही. शरद महाराज काय महाराज आम्ही पाप करत नाही, आम्ही सर्व चांगलं करतो, आम्हाला तुळशी माळेची गरज. पाप करत नाही आम्हाला तुळशी माळेची गरज नाही, बिलकुल गरज नाही महाराज. आमचं सर्व चांगलं आहे, आमच्यावर देवाची कृपा आहे. अरे पण देवाची जरी कृपा असली तरी तू त्याच्या नावाचा कपाळाला बुक्का लाव, गळ्यात तुळशी घाल, एकादशी व्रत कर, मला गरज नाही म्हणे महाराज. म्हणजे असं झालं, मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला गेला आणि मुलगी पाहायला गेल्याच्या नंतर त्या मुलीला मुलगा आवडला, मुलाला सुद्धा मुलगी आवडली, लग्न ठरलं. पण तिने एक अट घातली, म्हणे ऐका ना, मी तुमच्याशी विवाह करायला तयार आहे, लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक अट आहे. मुलाला वाटलं काय अट आहे, सांग, मान्य आहे मला. म्हणे अट अशी आहे, मी तुमच्या सोबत संसार करणार, तुमच्या मुलाची आई होणार, परंतु तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार नाही. जे बघा तुम्ही काय सांगते, मी तुमच्या सोबत संसार करणार, तुमच्या मुलाची आई होणार, पण तुमच्या नावाचा कुंकू आणि तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणार नाही. मग तिला बायको म्हणणार का दुसरं काय? नाही बोला ना, हे उदाहरण काय म्हणणार तिला? ती करून आणलेली असते का ठेवलेली असते? चुकीचं वाटतंय तुम्हाला? हे तेवढंच सत्य आहे. त्याची म्हणून राहणार, त्याच्या मुलाची आई सुद्धा होणार, पण त्याच्या नावाचा कुंकू आणि गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही. जसं तिला संसारात किंमत नाही, तसं त्याच्या कृपेने जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याच्या नावाचा बुक्का आणि त्याच्या नावाची माळा जर गळ्यात घालत नसेल तर त्याला सुद्धा या ठिकाणी येऊन किंमत शिल्लक राहत नाही. म्हणून तुकोबारा म्हणले, इथे जर तुम्हाला त्याचं म्हणून राहायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट काय करावं? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कंठीधरला कृष्ण कंठीधरला कृष्ण कंठीधरला अवघाजणी प्रकाश. तुकोबराय म्हणले, ज्याने कंठामध्ये कृष्ण धारण केला, ज्याने मनामध्ये कृष्ण धारण केला. त्याचा दोन अर्थ असा आहे. कंठामध्ये कृष्ण, कंठी धरीला कृष्ण, मनी धरीला कृष्ण. मनामध्ये सुद्धा पाहिजे ना, मन में एक उपरवाचा, नाही का, मुंह में राम. हा, बाकीच्या तर फक्त तोंडातच राम राम आहे, देव देव आहे. बाकीच्या लोकांना ना नाना भाऊ असं वाटतं ना, बस बाहेरच्या लोकांनी आम्हाला पारमार्थिक म्हणावं. पण मी सांगू तुम्हाला, बाहेरच्यांनी त्याला पारमार्थिक म्हणावं त्याच्यापेक्षा देवाने त्याला आपलं म्हणावं, यासाठी माणसाने परमार्थ करायला पाहिजे, यासाठी करायला पाहिजे. काही नुसते पुढे नाव नाही. काही तर गावात अशी लोक मी पाहिले, त्यांचं जर नाव घेतलं नाही कीर्तनामध्ये, त्या फुगी जात, बाबा आपले चालत नाही. अरे नाव न घेण्यामुळे बाबा चालत नसेल तर त्या माणसांना माणूस म्हणावं का? मी तर म्हणावं त्याने माळा काढून घेऊन दुसरं काहीतरी काम करत नावासाठी. मी तर असं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, त्या बाबाजवळ तुझी लायकी नाही, हा त्याचा अर्थ आहे, बाकी काही. जेव्हा तुमची पात्रता असेल ना, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी तुमची स्वीकारण्याची तयारी आहे. सरळ आहे महाराज. जेव्हा तुम्ही त्याचं म्हणून प्रवेश करायचं असेल ना, तर मनामध्ये आणि कंठामध्ये सुद्धा काय पाहिजे? कृष्ण पाहिजे.
त्याचा दुसरा अर्थ आहे कृष्णमणी म्हणजे काळा मणी. कोणता मणी? कृष्ण म्हणजे काय? काळा मणी. काळा मणी धारण केल्याच्या नंतर निवृत्ती होते अज्ञानाची. आता तुळशी सुद्धा काळीच आहे, बुक्का सुद्धा काळाच आहे. त्याचा स्वीकार केला तर अज्ञानाची निवृत्ती होते. मी सांगत असतो ना, माया के पट खोलतो हे पिये मिलेंगे. मायेचा पडदा बाजूला झाला, भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. किती गोड आहे. य चमक य दमक फुलवन महक सब कुछ सरकार तुम्हीं से. इतला के पवन चुमे सैया के चरण बगियन में बाहर तुम्हीं से. तू है मोरा सजन मैं हूँ तोरी अब बाह पकड़ ललन मोरी. चाहे जा चाहे उठ जा चाहे जा चाहे उठ जा मेरे दिल में प्यार तुम्हीं से सब कुछ सरकार. भगवंताची कृपा झाली. मनामध्ये कृष्ण आहे, कंठामध्ये कृष्ण आहे. अज्ञानाची निवृत्ती, अवघा जणी प्रकाश. आणि एकदा जर तुम्हाला अज्ञानाची निवृत्ती झाली तर तुकोबाराय म्हणले त्याच्या कृपेने तुम्ही त्या गोष्टीसाठी पात्र होता. आणि माझं वाक्य आहे अण्णासाहेब बर का, कायमचं वाक्य आहे. रोज देवाकडे पात्र घेऊन मागण्यापेक्षा कधीतरी पात्र होऊन जा. मागायची गरज राहणार नाही. पात्र होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पात्रतेच्या निकषाला पूर्णत्वाला येतात त्या दिवशी तुम्हाला मागायची गरज नाही. तुम्ही काल्याचे अधिकारी होतात. काला वाटू एकमेका वैष्णवणिका संभ्रम. वैष्णवाच्या अनेकांना तो संभ्रम आहे. काल्यासाठी तुम्ही तेवढे सामर्थ्यवान झालात, तुम्ही या गोष्टीसाठी पात्र झालात तर तुम्ही काला खाऊही शकतात आणि काला वाटूही शकतात. पण कोणाच्या आश्रयाने? एकदा आपण त्या देवाचं चिंतन करूया. काला वाटू एकमेका वैष्णवणिका संभ्रम. मग काला वाटण्यासाठी जर तुम्ही अधिकारी होत असाल तर काल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट सांगितली. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवाने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्याचा उच्चार करायचा आहे. हो, गोपाळांच्या संबंधामध्ये जो लीला केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मृत्तिका भक्षण लीला असेल, माखण चोरी लीला असेल, उखळ बंधन लीला असेल, वस्त्रहरण लीला असेल, देवाने केलेले वाळवंटामध्ये खेळ असतील आणि त्या खेळांच्या नंतर देवाने जे केलेलं आहे तो म्हणजे काल्याची लीला. हो, ती लीलापर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक भक्ताने ती चरित्र श्रवण करायला पाहिजे. ज्याचं चरित्र श्रवण केल्याने पुण्याची प्राप्ती होते ते चरित्र म्हणजे कृष्ण चरित्र आहे. आणि त्या कृष्ण चरित्राचं वैशिष्ट्यच असं आहे महाराज, त्या कृष्ण चरित्राला ज्या ज्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी उच्चारण करणार ना त्या त्यावेळेस तुम्हाला पुण्याची प्राप्ती आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय. दशम स्कंदामध्ये भगवंताचं विस्तृत चरित्र वर्णन केलेलं आहे. नंदास्त्वात्मजे उत्पन्ने जाता लाहदो महामणा आहो विप्राण वेदज्ञा स्नातः सुचिरं कृतः. नंद बाबा के घर पुत्र वहां सो ब्रजवासियों को बात की खबर चली और जैसे ही ब्रजवासियों को बात की खबर चली तो ब्रजवासी दौड़े दौड़े गए. अरे हाय गयो, अरे ब्रजवासियों, जिस चीज की हर किसी को राह थी वो नंद बाबा के घर छोरा भयो है. ब्रजवासियों ने कहा अरे छोरा ना भयो तो का भयो? ओ नंद घर नंद भयो नंद घर